विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट 5 पाहत आहोत. या युनिट 5 मध्ये आपण परवाच्या तासाला द विंड ही आपण एक कविता पाहिली होती. तुम्ही ती वाचला असाल आणि त्याच्यावरचे जे शब्द दिले होते ते तुम्ही शब्द वहीत लिहून घेतलात. त्याला चाली आपण लावलेली आहे, लावायची आहे. आपण तुम्हाला ज्या पद्धतीनं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही लावू शकताय त्याला चाल. रिदममध्ये म्हणता आली पाहिजेत, किंबहुना जर रिदममध्ये म्हणता नाही आली तरी ती आपल्याला पाठच असली पाहिजेत. आय सॉ यू टॉस द काइट्स ऑफ हाय अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय अँड ऑल अराउंड आय हर्ड यू पास लाईक लेडीज स्कर्ट्स अक्रॉस द ग्रास. अशा पद्धतीनं आपल्याला ती पाठांतर झाली पाहिजे. त्यानंतर खाली त्याच्यातली ॲक्टिव्हिटी नंबर 2 आपण पाहिलं होतं. आन्सर द क्वेश्चन्स किंवा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ॲक्टिव्हिटी नंबर 2 आपण 1 पाहिलं, रीडिंग, पोएम रीडिंग. आणि त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत, आपण ते पाहिलेले आहोत बघा. ते तुमच्या वहीमध्ये असले पाहिजेत. ते एक्झरसाइज आपण त्याचे मार्क्स तुमच्या वहीमध्ये येणार आहेत. त्यामुळं हे हू ब्लोज ऑल डे लॉन्ग, हू सॉन्ग अ लाऊड सॉन्ग, कॅन वी सी द विंड, कॅन वी हिअर द विंड, विच लाईन्स आर रिपीटेड. रिपीटेड म्हणजे पुन्हा 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 आलेले. रिपीटेड म्हणजे पुन्हा पुन्हा आलेली ओळी कोणत्या कोणत्या आहेत. अँड लास्ट वन, कॅन यू टेल एनी 2 थिंग्स द विंड डज, राईट देम. बघा, डज, डू, डज. कॅन वी टेल एनी 2 थिंग्स दॅट विंड डज. वारा 2 गोष्टी कोणत्या करतो त्या इथे दिलेल्या आहेत. एक शिळ घालतो आणि दुसरा आपल्याला आल्याचा भास जाणवतो. अशा काही डीड आहेत बघा. डिफरंट थिंग्स यू डीड बट ऑलवेज यू युअर सेल्फ हाईड. एक लपतं बघा, सेकंड स्टांजामध्ये दिलेला आहे. एक आल्याचा जाणीव होते, वारा आल्याची जाणीव होते आणि तो येतो, जाणीव होते पण दिसत नाही म्हणजे तो लपतो. अशा ह्या 2 गोष्टी करतात आणि त्या आपण आता आपण युनिट 5 पेज 63 पाहणार आहोत. या 63 पेजवरती इथं एक स्टोरी दिलेली आहे. युनिट 5 स्टोरी, सब युनिट आहे गो अँड कम, जा आणि या. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर याच्यामध्ये लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका, अँड रीड विथ मी, आणि माझ्या मागून तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. इथं जे गोष्टी पॅसेजेस देतात ना, उतारे देतात, ते उतारे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गुड रीडर, यू बिकेम अ गुड रीडर. व्हेन यू आर बिकेम अ गुड रीडर, इफ यू प्रॅक्टिस हाऊ रीड द पॅसेज, दॅट इज द इम्पॉर्टंट. तुम्ही तो पॅरेग्राफ कशा पद्धतीनं नेहमी वाचता याच्यावर तुमचं पुढचं वाचन अवलंबून आहे. आणि ते चांगल्या पद्धतीनं घडण्यासाठी तुम्ही सतत वाचनाचा काय केला पाहिजे, सराव केला पाहिजे. सरावाशिवाय तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं वाचता येणार नाही. आणि म्हणून इथं चांगले चांगले उतारे किंवा गोष्टी इथं दिलेल्या आहेत, ते आपण पाहणार आहोत. जसं आपण कविता एक वेगळ्या रिदमनं वाचतो, तसंही गोष्ट किंवा पॅसेजेस एका वेगळ्या रिदमनं वाचायचं असतं. मी पहिल्यांदा ही गोष्ट पूर्ण वाचतो आणि ही गोष्ट वाचल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं कुठं थांबायचं आहे. आपण पंक्च्युएशन मार्क्स आपण व्हिडिओ पाहिलाय. योग्य विरामचिन्हांचा वापर, वाक्यामध्ये चढ उतार असतात, त्याचे अर्थ बदलत असतात. जर आपण योग्य विरामचिन्हांचा वापर नाही केला तर त्याचे अर्थ बदलून जातात, आणि योग्य विरामचिन्हांचा वापर केला तर योग्य अर्थ आपल्याला लागतो. त्याच्यासाठी इथं या वाक्यामध्ये फुल स्टॉप दिलेला आहे, कॉमा दिलेला आहे, एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला आहे, उद्गारवाचक चिन्ह देतात, ॲपॉस्ट्रॉफी काढतात. हे पंक्च्युएशन मार्क्सच्या माध्यमातून आपल्याला याचं वाचन कशा पद्धतीनं करता येतं हे इथं दिलेलं आहे. बघूया आपण पहिल्यांदा
कशा पद्धतीनं आपण वाचायचं आहे ते. हां, पेज नंबर 63. गो अँड कम, लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. इकडे लक्ष द्या आणि कशा पद्धतीनं माझ्याबरोबर तुम्हाला वाचायचं आहे, माझ्या मागून तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला वाचायचं आहे आणि नंतर आपण ते शिकणार आहोत आपण. बघा फर्स्ट पॅसेज. वन्स देर वॉज अ लिटल बॉय. बघा फुल स्टॉप दिले आहे, तिथे थांबायचं आहे. वन्स देर वॉज अ लिटल बॉय, ही लिव्ड इन अ प्रिटी लिटल कॉटेज. देर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. Different kinds of plants grew in the garden. So बघा कॉमा दिलाय, थांबायचे, एक सेकंदभर थांबायचं आणि पुढं वाचायचं काय. सो देर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. गिव्ह मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम. कट अँड पर्न द प्लांट्स ॲट द राईट टाइम. वीड द गार्डन. Clean the garden. Everybody in the little boy's family helped to take care of the garden. The boy had a very strict uncle. He believed in hard work and discipline. One day, the boy was playing around the house. Little boy, said the uncle, your garden needs weeding. Don't play around, do some work. Go now and weed the garden. The little boy did not feel like weeding that day. I can't do it, he said. Oh, yes, you can, said the uncle. Well, I don't want to, not just now, said the little boy. But you must, said his uncle. Don't be naughty, but go at once and do your work. This is an order. Get and go. The little boy felt sad. Uncle is so unfair. He thought. His chin began to wobble. He had a lump in his throat. His eyes wheeled up. Just then his mother walked in. What's the matter? said boy. What's the matter, little boy? she asked. Why do you look so unhappy? Uncle told me to weed the garden, said the little boy. Oh, said his mother. What fun that will be! I love to weed, and it is such a fine day. Can I come and help you to weed? Why, yes, said the boy. So the boy and his mother went outside. They weeding the garden. They had a very good time together, working and chatting and laughing. अशी इथं छोटीशी गोष्ट इथं दिलेली आहे एका लहान मुलाविषयी आणि त्याच्या घरातल्या विषयी. त्याच्या घराच्या आजूबाजूला एक सुंदरशी बाग आहे. जशी आपल्या अंगणामध्ये आपल्या बाग असते आणि आठवड्यातून एक दिवस का असेना किंवा रोज आपण पाणी घालण्याचं आपण काम करतो आणि हे सगळं आपण आपल्या घराच्या बाजूला सभोवताली काम करत असताना तिची निगा राखणं फार गरजेचं आहे. पण आपण लहान मुलं या बागेकडे लक्ष देत नाही तर आपलं वय जे आहे ते वय आपलं प्लेइंगचं वय आहे, खेळण्याचं वय आहे आणि आपलं सगळं तिकडं आपलं माइंड डायव्हर्ट होतं, आपलं मन तिकडं वळतं. नॅचरली आहे ते, हे नॅचरली आहे, ते वयच आहे तुमचं हसण्याचं, खेळण्याचं, बागडण्याचं हे वय आहे. तसं ह्या लहान मुलाचं आहे. पण तो मुलगा खूप नॉटी असतो, खट्याळ असतो बरं का. आणि त्याचे अंकल जे असतात, ते काका जे आहेत, त्याचे काका फार स्ट्रिक्ट आहेत, कडक स्वभावाचे
आणि शिस्तीचे, डिसिप्लिन, शिस्त हवी आहे आणि कडक स्वभाव, स्ट्रिक्ट, कडक स्वभाव. आपण बघणार आहोत ते शब्द पुढे एक्झरसाइज मध्ये दिलेला आहे. त्याच्या काय, रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड, ते शब्द मोठ्यानं वाचायचं आहे अँड फाइंड आउट द मिनिंग ऑफ दिस वर्ड, आणि त्याचे शब्दाचे अर्थ आपल्याला शोधायचे आहेत. तशा पद्धतीनं आपण इथं पाहणार आहोत. आणि पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी सांगितलंय की त्या मुलाचं आईनं मन कसं डायव्हर्ट केलं, मन कसं वळवलं, ते इथं दिलेलं आहे. म्हणजे अगदी गमतीमधून त्या मुलांना जर तुम्हाला प्रेमानं अतिशय हसत खेळत जर तुम्हाला एखाद्या गोष्टीकडे वळवलं की तुम्ही ती गोष्ट सहज करू शकताय, हे या गोष्टीवरून दिसतं. त्या मुलाच्या आईनं आपल्या त्या मुलाला कशा पद्धतीनं, कारण त्याला बागेमध्ये काम करण्याची हौस नव्हती, तर त्याला खेळण्याची हौस होती, बागेत काम करण्याची इच्छा नव्हती. तो म्हणाला मी आत्ता नाही काम करू शकत, मी थोड्या वेळानंतर करतो. पण त्याचे काका कडक स्वभावाचे असतात, त्यांना आत्ताच हवं असतं. कारण काम करताना टाइम टू टाइम काम केल्यानंतर आपल्याला त्याचा बेनिफिट मिळत असतो, फायदा मिळत असतो, आणि मग आपल्याला ती सवय लागून जाते, हॅबिट्स होते. तशा पद्धतीनं त्याचे काकानी त्याला काम सांगितलं आणि मग कशा पद्धतीनं तिच्या आईनं त्याला आपल्या त्या बाळाला कामामध्ये मग्न केलं, बिझी केलं, ते या गोष्टीवरून येतं. आपल्याला पाहायचे आहे, लक्षात येतं आपल्याला, आणि म्हणून आपण ही गोष्ट आपण शिकणार आहोत. लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका, अँड रीड विथ मी, आणि माझ्या मागून म्हणा. आपण पहिल्यांदा शिकूया, नंतर मी तुम्हाला लाईन बाय लाईन शिकवणार आहे, आणि मग त्यानंतर आपण काय वर्ड्स टू वर्ड्स, आणि त्याबद्दल आपण काय घेणार आहोत, अधिक माहिती कशी पद्धतीनं वाचायचं आहे पॅसेज, हे आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा बघूया. वन्स देअर वॉज अ लिटल बॉय. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट ही भूतकाळ रूपामध्ये सांगितली जाते, भूतकाळामध्ये सांगितली जाते. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट ही भूतकाळात सांगितली जाते. एक राजा होता. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग. आपण टाइम लाईन मध्ये पाहिले बघा, काळ पाहिलंय बघा. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग. वन्स अपॉन अ टाइम देअर वेअर डायनासोर ऑन द अर्थ. ह्या गोष्टी आपण पाहिलेत, ही बातमी, ही माहिती आपण पाहिले. तसं एकदा एकेकाळी एक राजा होता, एकेकाळी खूप मोठे डायनासोर्स होते. तशा पद्धतीनं वन्स देअर वॉज अ लिटल बॉय. एकदा एक मुलगा, देअर वॉज अ लिटल बॉय, एक मुलगा होता. ही लिव्ड इन अ प्रिटी लिटल कॉटेज. बघा काय म्हणतात ते, लिव्ड, LIVED. लिव्ड म्हणजे राहत होता, राहत होता. काय होता, लिव्ड. लिव्ह राहणे, भूतकाळ रूप आहे म्हणून सांगितलं बघा. गोष्ट ही नेहमी भूतकाळ रूपात सांगितली जाते. असे खूपसे भूतकाळ रूपामध्ये काही शब्द येणार आहेत, ते तुमच्या वहीमध्ये असले पाहिजेत. लिव्ह म्हणजे राहणे, LIVE, लिव्ह म्हणजे राहणे. लिव्ड राहत होता. लिटल, ही लिव्ड अ प्रिटी लिटल कॉटेज. प्रिटी, PRETTY, प्रिटी, सुंदर, ब्युटिफुल. बघा सुंदर, काय सुंदर होतं बरं. व्हॉट इज द प्रिटी? प्रिटी लिटल कॉटेज. लिटल कॉटेज, कॉटेज म्हणजे इथं हट, झोपडी. कॉटेज म्हणजे काय, इथं अर्थ घ्यायचा झोपडी. कॉटेज छोटस घर, COTTAGE, कॉटेज म्हणजे लहानसं झोपडी. इथं लहानसं घर म्हणूया आपण, लहान घर. इथं दिसतंय आपल्याला चित्रामध्ये, ह्या चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, या पिक्चरमध्ये दिसतंय तुम्हाला. हे कॉटेज, ही तर झोपडी म्हणेल का कोण, तर नाहीये. तर त्या स्मॉल हाऊस म्हणूया आपण त्याला. काय, SMALL,
हाऊस, HOUSE. स्मॉल हाऊस मीन्स कॉटेज, म्हणा COTTAGE, कॉटेज, लहान घर, त्यालाच इंग्रजीमध्ये स्मॉल हाऊस असं म्हणतात. लक्षात आलं? प्रिटी म्हणजे सुंदर. सुंदरला दुसरा समानार्थी शब्द कोणता आहे? कोण सांगेल? यस, एनीबडी? तर प्रिटी म्हणजे सुंदर, ब्युटिफुल. हा, लक्षात आलं? ब्युटिफुल हे शब्द तिथे तिथे लिहून घ्यायचे. तुम्हाला तुमचं वाक्याची फेक करण्यासाठी, तुम्हाला जादा शब्द फेकण्यासाठी अशा या समानार्थी शब्दांचे अर्थ माहीत असणं फार गरजेचं आहे. स्कॉलरशिपच्या मुलांना तरी याची अत्यंत गरज आहे. तुम्हाला जादा शब्द तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तो शब्द आला, फॉर द एक्झाम्पल स्मॉल हाऊस मीन्स, समजा असं त्याने विचारलं स्मॉल हाऊस म्हणजे काय, तर कॉटेज. आणि कॉटेज म्हणजे काय? स्मॉल हाऊस, छोटंसं घर. अशा पद्धतीनं आपल्याला हे माहीत असणं फार गरजेचं आहे. देअर वॉज अ लवली गार्डन. बघा, प्रिटी सुंदर, लवली सुंदर, ब्युटिफुल, इथे शब्द सापडले बघा. असे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. यालाच आपण बँक म्हणतो, वर्ड बँक म्हणतो. WORD, वर्ड बँक. वर्ड बँक, शब्द भांडार. शब्दांची बँक असली पाहिजे आपल्याकडं. जर आपल्याकडे शब्दांची बँक असेल ना, जसे आपले बँकेत पैसे साठून त्याच्यावर व्याज मिळतं आणि भविष्यात ते उपयोगाला येतं, तसे शब्द तुमच्याकडे जर असतील, शब्द भांडार, तर तुम्ही कोणतंही वाक्य तुम्ही सहजरित्या तुम्ही काय करू शकताय? बोलू शकताय, लिहू शकताय. यू कॅन राईट, यू कॅन स्पीक व्हेन यू ॲट फर्स्ट नियर बाय यू वर्ड बँक. तुमच्याकडे ते शब्द असले पाहिजेत. आणि जर शब्द असतील ना, तर शब्दांची फेक तुम्हाला जबरदस्त करता येतील. तुम्ही बघितला बघा, तुम्हाला आपल्याकडं शब्द भांडार जर असेल ना, तर शब्दांची फेक कशी करतात? एखादं मोठं भाषण ऐकलात किंवा एखादा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, आपल्याकडं मराठीला तुमच्या वर्गाला, तर मराठी विषयाला मगदूम सर आहेत, तुम्हाला कशा पद्धतीनं शब्द फेक करतात बघा. तुम्हाला हिंदीला शिकवणाऱ्या मॅडम आहेत. भाषेचे ज्यांच्याकडं भाषेचं भांडार आहे, शब्दांचं भांडार आहे, ते भराभरा शब्द फेक करू शकतात. आणि म्हणून तुमच्याकडे ते असणं फार गरजेचं आहे. तसंच इथं काय आहे की आपल्याकडं हे समानार्थी शब्द बघा, प्रिटी, लवली, ब्युटिफुल, कॉटेज, हट, झोपडी, स्मॉल हाऊस, अशा पद्धतीनं तुम्हाला इंग्रजीचं भांडार असणं फार गरजेचं आहे. आणि काय म्हणतो बघा, देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. अराउंड द कॉटेज, अराउंड सभोवताली, AROUND असे शब्द म्हणत जर तुम्ही लिखाण करत गेलात, तर तुम्हाला ते सहजरित्या तुम्हाला पाठांतर होतं. अराउंड, सभोवताली, सभोवताली, सभोवताली. अराउंड म्हणजे सभोवताली. कुठल्या सभोवताली? अराउंड द हट, अराउंड द हट किंवा अराउंड द कॉटेज. काय होतं अराउंड? त्याच्या घराच्या, या घराच्या शेजारी काय आहे बघा, चित्र दिसतं तुम्हाला चित्रात. तर डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स ग्रू इन द गार्डन. ग्रो म्हणजे वाढणे. बघा, ग्रो म्हणजे वाढणे, GROW, ग्रो म्हणजे वाढणे, वाढणे. त्याचा भूतकाळ आहे ग्रीव, GREW, वाढत होतं, वाढत होतं. ग्रो, ग्रीव, वाढणे, वाढलेलं. काय वाढत होतं? वाढलेलं होतं. डिफरंट काइंड ऑफ प्लांट्स, डिफरंट, वेगवेगळे. बऱ्याच वेळा शब्द गेला म्हणून हा शब्द देत नाही. DIFFERENT, डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे. काइंड्स म्हणजे प्रकार. काइंड्स म्हणजे काय? प्रकार. KIND, काइंड म्हणजे प्रकार, प्रकार. काइंड म्हणजे प्रकार. हे वेगवेगळ्या प्रकाराचे झाडं, काइंड ऑफ प्लांट्स ग्रू इन द गार्डन. वेगवेगळ्या प्रकाराची झाडं तिथं वाढवली जात होती. लक्षात आलं? सो म्हणून बघा, सो म्हणून देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क. ही फ्रेज आहे, वाक्यप्रचार आहे.
अ लॉट ऑफ. हां, अ लॉट ऑफ हे पुन्हा पुन्हा म्हणायचं, पुष्कळ प्रमाणात. पुष्कळ प्रमाणात. पुष्कळ प्रमाणात. प्रमाणात. हां, अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ प्रमाणात. म्हणा बघूया, अ लॉट ऑफ असं म्हणायचं. अ लॉट ऑफ पुष्कळ प्रमाणात. हे वाक्य, ही फ्रेजेस आहेत, वाक्य प्रचार आहे हा. पुष्कळ प्रमाणामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. तिथं काय होतं बघा, अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. डू म्हणजे करणे. डू म्हणजे करणे. बघा, डू म्हणजे करणे. करणे, काय करणे? वर्क करावं लागत होतं तिथं. खूप पुष्कळ प्रमाणात तिथं काम करावं लागत होतं. व्हॉट टाईप ऑफ द वर्क इन द गार्डन? व्हॉट टाईप ऑफ द वर्क इन द गार्डन? बघा, व्हॉट टाईप ऑफ द, व्हॉट टाईप, TYPE, टाईप ऑफ द गार्डन. व्हॉट टाईप ऑफ द वर्क? वर्क इन द गार्डन. बघा, गार्डन क्वेश्चन तयार झाला बघा. व्हॉट टाईप ऑफ द वर्क इन द गार्डन? कोणत्या प्रकारचं बागेमध्ये काम असतं? तुम्ही खेडेगावातले आहात, शेती आहे तुमच्याकडं, तुम्हाला माहिती आहे शेतीत कोणत्या प्रकारचं काम करावं लागतं. हां, मशागत करावी लागते, तण काढावं लागतं, त्याला खत द्यावं लागतं, त्याला पाणी द्यावं लागतं. तशाच पद्धतीचं त्याला छाटणी करावी लागते व्यवस्थित वेळोवेळी. तशा पद्धतीनं इथं कामं सुद्धा बागेमध्ये सुद्धा तशा पद्धतीचं आहे. मोठ्या मोठ्या बागेमध्ये जर तुम्ही फिरायला गेलात ना, तर त्या झाडांची एक वेगळ्या पद्धतीनं कटिंग केलेलं असतं बघा. झाड वेगवेगळ्या पद्धतीनं, ते डिपेंड अपॉन दॅट प्लांट. डिपेंड अपॉन दॅट प्लांट. त्या प्लांट तशा पद्धतीनं कट करण्यासाठी ते प्लांट त्या पद्धतीचं असावं लागतं, तरच त्याला ती शोभा येते आणि ते छान दिसायला लागतं. तसं काय करावं लागतं बघा तिथं. सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. बघा, पहिल्यांदा काय करावं लागतं बघा, पहिलं काम करावं लागतं, वॉटर द प्लांट्स. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. EVERY, एव्हरी डे. बघा, झाडाला रोज पाणी घालावं लागतं. हे पहिलं काम आहे त्याच्यातलं. हे पहिलं काम आहे, वर्क आहे या बागेमध्ये. म्हणून लॉट ऑफ म्हटले, पुष्कळ प्रमाणामध्ये. म्हणूनच म्हटलंय त्यांनी. काय म्हटलंय बघा, वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. हा, गिव्ह द मॅन्युअर. वेळच्या वेळी त्याला खत द्यावं लागतं, त्याला त्याची व्यवस्थितरित्या निगा करावी लागते. अशा पद्धतीनं काय करावं लागतं, टाइम टू टाइम. टाइम टू टाइम काय करावं लागतं, तिथं महत्त्व द्यावं लागतं. आणि म्हणून त्याला काय म्हटलं, वर्क इन द गार्डन. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. हां, लक्षात आलं? हे घ्या शब्द लिहून अगोदर, नंतर पुढचे शब्द देतो तुम्हाला. तर कोणत्या पद्धतीचं काम चालू असतं ते आपण पाहणार आहोत. आणि ते पाहत असताना आपल्याला बागेमध्ये काय काय काम चालू आहे ते आपल्या लक्षात येतं. आणि मग आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचं आहे ते आपल्याला या गोष्टीमध्ये आपण पाहणार आहोत. व्हॉट टाईप ऑफ द वर्क इन द गार्डन? फर्स्ट, वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. नेक्स्ट वन, काय काम आहे बघा, वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. त्या झाडाला रोज पाणी घातलं पाहिजे. देन गिव्ह मॅन्युअर. गिव्ह, बघा हां, खत घालणे. रोज त्याला खत घातलं पाहिजे. हे काय आहे, रोजचं काम आहे. रोज त्याला काय घेतलं पाहिजे, खत घातलं पाहिजे. मॅन्युअर. मॅन्युअर काय म्हणायचे, मॅन्युअर खत घालणे. खत, त्या झाडाला खत घातलं पाहिजे टाइम टू टाइम. गिव्ह मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम. बघा, फ्रॉम टाइम टू टाइम, वेळोवेळी त्याला काय घातलं पाहिजे, खत घातलं पाहिजे. बघा, सेकंड वर्क, टाइम टू टाइम.
मॅनर, टाइम टू टाइम, वेळोवेळी त्याला काय दिलं पाहिजे, खत दिलं पाहिजे. नुसतं पाणी घालून चालणार नाही. वॉटर द प्लांट एव्हरी डे, नॉट सफिशियंट, नॉट इनफ, बट देन त्यानंतरचं काय काम आहे, सेकंड बघितलं आपण, त्याला खत घातलं पाहिजे, ते बेनलं पाहिजे, बेनने कट केलं पाहिजे ती झाडं व्यवस्थित वाढ व्हावी यासाठी. पण द प्लांट्स ॲट द राईट टाइम, ॲट द राईट टाइम. बघा थर्ड वन, कट द टाइम, अगदी राईट टाइम. अँड देन नेक्स्ट वेन वीड द गार्डन. नेक्स्ट वेन फोर्थ वर्क इज वीड, WEED. वीड म्हणजे काय करणे, उपद्रव घटक जे आहेत वीड, WEED, वीड म्हणजे काय करणे, त्याच्यातले उपद्रव घटक आहेत ते काढून टाकणे. म्हणजे थोडक्यात काय आपण त्याला भांगलणे म्हणतो बघा, ते आता हे काढणे, तण काढणे, तण काढणे, तण काढणे. त्या बागेतलं असणारं जे तण आहे, गवत आहे, उपद्रव करणारं गवत आहे, आणि ते काढणे ही कामं करावी लागत होती. बघा, व्हॉट टाईप ऑफ द वर्क इन द गार्डन, वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. त्याला पाणी द्यावं लागायचं, खत द्यावं लागायचं, त्याला बेनणं करावं लागायचं, आणि त्याचं वेडिंग करावं लागायचं, गवत काढावं लागायचं. ही कामं ते करावी लागायची. आणि म्हणून तो मुलगा काय करतो बघा, पुढे दिले, क्लीन द गार्डन, अगदी स्वच्छ. बघा क्लीन, CLEAN, क्लीन. याचा अपोजिट वर्ड्स माहिती पाहिजे तुम्हाला. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, स्वच्छ, स्वच्छ. क्लीन म्हणजे स्वच्छ. बाग अगदी स्वच्छ असली पाहिजे. तुम्ही मोठमोठ्या ठिकाणी बागेमध्ये जाऊन बसता बघा, कुठेही जाऊन बसा, कुठेही जेवा, कारण ती बाग स्वच्छ असते. तिथं घाणेरडपणा, डर्टीपणा काही नसतो. क्लीन द गार्डन एव्हरीबडी. इन द लिटल बॉईज फॅमिली हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन. टू टेक केअर ऑफ, टू टेक केअर ऑफ, किंवा टू टेक केअर ऑफ, टू टेक केअर ऑफ, ची काळजी घेणे. काय बघा, ची काळजी घेणे, काळजी घेणे. कोण घेत होतं तिची काळजी? त्या लिटल बॉयच्या घरातला ईच अँड एव्हरी फॅमिली मेंबर टू टेक केअर ऑफ दिस गार्डन. त्या फॅमिली मेंबर मधले सगळे जण त्या गार्डनची काय करत होते? टू टेक केअर ऑफ, ची काळजी घेत होते. आणि म्हणून ती बाग कशी होती? क्लीन, स्वच्छ होती. विडिंग केलं जायचं, ते बेनलं जायचं, त्याला खत दिलं जायचं, आणि म्हणून ती सुंदर, त्या बागेमुळं त्या छानशा छोट्याशा घराला एक चांगलं रूप आलं होतं. द लिटल बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. बघा, हॅड, हॅड पास्ट टेन्स दिलेला आहे. हॅव असणे, असणे, आणि त्याचा भूतकाळ आहे हॅड, होते, होते. त्याला एक काका होते, त्याला एक काका होते. बघा, द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. STRICT, STRICT. स्ट्रिक्ट म्हणजे अतिशय कडक स्वभावाच्या, अतिशय कडक स्वभाव, कडक, कडक स्वभावाचे होते. त्याचे काका कसे होते? अंकल कसे होते? अतिशय, व्हेरी स्ट्रिक्ट. हिज अंकल वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. व्हेरी स्ट्रिक्ट होते त्याचे काका, अतिशय स्ट्रिक्ट होते, कडक स्वभावाचे होते. ही बिलीव्ड, ते नेहमी, ही म्हणजे ते, ते नेहमी बिलीव्ह करायचे. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे.
BELIEVE, बिलीव म्हणजे विश्वास ठेवायचे, विश्वास ठेवायचे, विश्वास ठेवणे. कशावर विश्वास ठेवायचे बघा त्याचे काका. ही बिलिव्ड इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. हार्डवर्क अँड डिसिप्लिन बघा, हार्डवर्क अँड डिसिप्लिन बघा, हार्डवर्क अँड डिसिप्लिन. हार्डवर्क, हार्डवर्क, कष्ट. इथं हार्डवर्क म्हणजे कष्ट म्हणायचं, कष्ट. आणि डिसिप्लिन, DISCIPLINE, म्हणजे डिसिप्लिन म्हणजे शिस्त बघा. त्यांचा कशावर विश्वास होता, बिलीव होतं. ही कॅन बिलीव हार्डवर्क अँड डिसिप्लिन. लक्षात ठेवा, त्याचे काका, त्या लहान मुलाचे काका कशावर विश्वास ठेवायचे, अंधश्रद्धेवर नाही, तर ते हार्डवर्क, कष्टावर विश्वास ठेवायचे आणि डिसिप्लिन. मित्र बाळांनो, तुम्ही सुद्धा जर इथं कष्ट आणि शिस्त पाळलात ना, तर तुम्ही सुद्धा अभ्यासात अतिशय तरबेज होऊन जाल, परफेक्ट व्हाल. पण कधी तुमचा विश्वास असला पाहिजे. हां बघा, वी शॅल ओव्हरकम समडे, वी शॅल ओव्हरकम समडे, आय डू बिलीव. हां, हम होंगे कामयाब से माहिती आहे ना तुम्हाला. एक दिन, पूरा है विश्वास, मन में है विश्वास, अशा पद्धतीचा आय कॅन बिलीव. कशावर बिलीव असलं पाहिजे आपलं, हार्डवर्क. कठीण कष्टाला पर्याय नाही. इन फ्युचर, भविष्यामध्ये तुम्हाला हार्डवर्क जर नाही केलात ना, तर तुम्हाला कोणीही मित्रांनो जवळ उभा करून घेणार नाही. इवन दो टीचर, युअर पेरेंट्स, कोणी असू दे, मे बी युअर पेरेंट्स, तुम्ही कदाचित तुमचे आई वडील सुद्धा तुम्हाला उभं करून घेणार नाहीत जर तुमच्याकडे कष्ट नसतील आणि जर तुमच्या अंगामध्ये जर शिस्त नसेल, तर तुम्हाला कोणीही उभं करून घेणार नाहीत. आणि म्हणून ते काय म्हणतात, त्याचे काकांचा कशावर विश्वास होता, हार्डवर्क अँड डिसिप्लिन. वन डे, एक दिवस, द बॉय वॉज प्लेइंग अराउंड इन द हाऊस. एक दिवस तो मुलगा आपल्या घराच्या भोवती खेळत होता. हे त्याच्या काकांनी पाहिलं बघा. लिटल बॉय, हे लहान बाळा, आपण म्हणतो बघा, ए छोटू, ए मोनू, ए सोनू, ए पिंकी म्हणून कसं आपण हाक मारतो ना, तसं त्यांनी हाक मारली. लिटल बॉय सेड द अंकल, लिटल बॉय सेड द अंकल. आणि त्याचे काय म्हणा लागले की ए लिटल बॉय, ए बाळा, म्हणजे असा अर्थ घ्यायचा, ए बाळा. सेड द अंकल, त्याचे काका म्हणा लागले, युअर गार्डन नीड्स विडिंग. तुझी बाग, नीड्स म्हणजे गरज असणे, नीड्स म्हणजे काय, गरज असणे, NEED, नीड म्हणजे गरज असणे. तुझी बागेला गरज आहे, गरज असणे, गरज आहे. काय गरज आहे बघा, कशाची गरज आहे बघा, तुझ्या बागेला गरज आहे. कशाची गरज आहे, युअर गार्डन नीड्स विडिंग. विडिंग म्हणजे तण काढण्याची गरज आहे तुझी बागेला. आज तुझी गरज आहे बागेला, कशासाठी, विडिंग करण्यासाठी, तण काढण्यासाठी आज तुझी गरज आहे. डोंट प्ले अराउंड, तू इकडे तिकडे खेळू नकोस. डू सम वर्क, तू काय कर, काम कर, पहिला थोडं काम कर. गो नाऊ अँड वीड द गार्डन, जा आणि बागेतलं तण काढून ये, असं त्यांनी सांगितलं. आणि कशा पद्धतीनं तो मुलगा रिॲक्ट होतो बघा, कसे रिॲक्ट होतो बघा. आता तो काय करतो बघा. द लिटल बॉय डिड नॉट फील लाईक विडिंग दॅट डे. फील म्हणजे वाटणे, हा, इथं अर्थ घ्यायचा वाटणे. त्या दिवशी त्या बाळाला काम करण्याची इच्छा वाटत नव्हती किंवा इच्छा होत नव्हती. डिड नॉट फील लाईक विडिंग दॅट डे, तण काढण्याची इच्छा त्याला नव्हती, फक्त त्याला आज खेळण्याची इच्छा होती. आय कांट डू इट, ही सेड. तो मुलगा म्हणाला, आय कांट. आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण स्कॉलरशिपला पाहिलेला आहे. काय होतं, कांट दिला बघा, CAN अपॉस्ट्रॉफी T. हे अपॉस्ट्रॉफी म्हणजे काय, षष्ठी दर्शक रूप आहे.
हे षष्टीदर्शक रूप आहे. हे काय करतं, हे ॲपॉस्ट्रॉफीचं काय करतं, तर काही शब्द गाळलेले शब्द न लिहिण्याचं आपण इथं चिन्ह देतो आणि तिथं काही शब्द गाळतो. म्हणजे कसं आहे ते, कॅन नॉट, कॅन नॉट. मग आपण कोणते शब्द गाळले बघा, एक एन आणि ओ म्हणजे दोन शब्द गाळले, ते दर्शवण्यासाठी आपण ॲपॉस्ट्रॉफी षष्टीचा उपयोग करतो. कशाचा उपयोग करतो, षष्टीचा उपयोग करतो. आणि तसंच कांट, कॅनॉट, डू नॉट, डोंट आपण बघणार आहोत. आणि स्कॉलरशिपला आपण पाहिलंय, किमान स्कॉलरशिपच्या मुलांनी इथं लक्षात ठेवायचं कसा शब्द वाचायचा बघा. आय कांट डू इट ही सेड. तो मुलगा म्हणाला आय कांट डू इट, मला आज काम करायचं नाही. आणि हे काम करायचं आहे ते आपण कशा पद्धतीनं बघायचं आहे. ओ येस यू कॅन असं म्हटल्यानंतर सेड द अंकल, ते काका म्हणा लागले ओ येस हो हो होय तू केलं पाहिजे, यू कॅन, यू कॅन, तू ते केलं पाहिजेस असं त्यांनी त्याच्या काकांनी सांगितलंय. इथपर्यंतचा भाग आपण बघूया. हे शब्द तुम्ही लिहून घ्या, हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि कोणतं कोणतं काम करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. हे पटकन आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. हे शब्द पाठांतर झाले पाहिजेत, म्हणजेच आपल्याकडं काय होईल की आपलं शब्द भांडार, आपल्याकडं शब्द भरपूर राहतील आणि मग आपण ते त्याचा वापर बघा. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. अशा पद्धतीनं हे सगळे शब्द तुम्हाला घालता आले पाहिजेत. जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही ते घालणार नाही. लक्षात आलं. इथपर्यंतचा भाग घ्या, नंतर आपण वाचूया, पुढची गोष्ट आपण शिकूया आणि नंतर एक्झरसाइज आपण त्याच्यावरचा घेऊया. ठीक आहे.